आपण हे 24-25ला तर ओबीसी महापरिषद आहेच चंद्रपूरला, परंतु त्या सोबतच आता ओबीसीच्या जनगणनेच्यासाठी मंडल यात्रा निघत आहे. ती मंडल यात्रा आपल्या भागातून जाणार आहे 5 ऑगस्टला सोमवारी येते 5 ऑगस्टला सोमवारी. तर ती आपल्या देवाडा पासून मग तिकडं मूलकडे जाणार आहे. तर जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी इथला टायमिंग 11:30-12 राहील. जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी त्या यात्रेच्या स्वागतासाठी राहायचं, कारण ते पूर्व विदर्भातील 5-7 डिस्ट्रिक्टमधून जिल्ह्यामधून ती यात्रा काढतायत. त्यांचा उद्देश तोच आहे, ओबीसी जनगणना व्हावी, ओबीसीच्या मुलांसाठी जे वसतिगृह शासनाने सांगितलं होते आपल्या आंदोलनादरम्यान, त्याची पूर्तता व्हावी. आता जे ओबीसीचे आंदोलन झाले चंद्रपूरला, दोन्ही मोर्चे निघाले, त्याचा जिल्हा समन्वयक मी होतो आणि आमच्या माध्यमातून झाले आहे ते ओबीसी आंदोलन. तर त्यामध्ये शासनाने आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ओबीसीचे वसतिगृह 56 वसतिगृह 72 वसतिगृह पूर्ण महाराष्ट्रात देऊ, परंतु आणखी चंद्रपूरला सुद्धा झालेलं नाही आहे. त्यामुळं ही शोकांतिका आपल्याला पूर्ण देशासमोर मांडायची आहे. आणि मल्लिकार्जुनजी खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाही, त्यांना एक आंबेडकरी चळवळीतील नेता म्हणून आपण त्यांना बोलवत आहे उद्घाटनासाठी. ते पण येत आहेत, असंख्य नेते येत आहेत, जेणेकरून आपल्याला त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडता येतील. आणि दुसरं म्हणजे ओबीसी जनगणनाची मंडल यात्रा, त्याच्या स्वागतासाठी आपण 5 ऑगस्टला आपल्या देवाळाला भरपूर संख्येने ओबीसी बांधवांनी राहावं, जेणेकरून त्यांचं पण एक प्रोत्साहन मिळेल त्यांना की बा आपण अशा प्रकारे करता येतं, चला आम्हाला देवाळ्यावासियांनी एवढं भरभरून प्रतिसाद दिला. आणि या ओबीसी महापरिषदेसाठी आपण तालुक्याच्या आयोजन समित्या नेमलेल्या आहेत. आणि आपल्या पोंभुणा तालुक्याची आयोजन समिती जी आहे त्याचे अध्यक्ष राहुल सोमनकर आहेत. आमचे भुजंगजी त्याचे संघटक आहेत. आणि सगळे म्हणजे ओबीसीचे पूर्ण तेली, माळी, कुणबी, गांडली, सुतार हे सगळे आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून आपलं सगळ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही बघितलं असेल, ते नावं पहा याच्यामध्ये सगळे नावं आहेत. आपल्याला हे सगळ्या ओबीसींना घेऊन जोपर्यंत आपण एक होणार नाही, कोणता एक समाज म्हणून आपण काहीच करू शकणार नाही. तर ह्या माध्यमातून जर आपण थोडं जरी आपलं म्हणजे 5 ऑगस्टला मंडल यात्रेचं स्वागत आणि 24-25 ऑगस्टला चंद्रपूरला जास्तीत जास्त संख्येने यायचं, जेणेकरून शासनाकडे प्रशासनाकडे आपल्या ओबीसीचे तमाम प्रश्न जे आहेत ते आपल्याला मांडता येतील जायचे. तर आपण सर्व याल आणि याच ओबीसी महापरिषदेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी, आणि आता मी डॉक्टर असल्यामुळं आरोग्य क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या पण माहिती आहे. तर या रविवारी 4 तारखेला आपण रोगनिदान व औषधोपचार शिबिर ठेवलेलं आहे ओबीसी महापरिषदेच्या माध्यमातूनच. आपल्या राष्ट्रमाता विद्यालयातच ठेवलेलं आहे, सकाळी 10 ते 1 पर्यंत. तर जास्तीत जास्त आपल्या आता आपण एवढेच आहे तर आपल्या संबंधातील लोक आहेत, आपले मित्र आहेत, यांना ते आम्ही पॉम्पलेट देऊच, त्याच्यामध्ये कोण डॉक्टर अगदी तज्ञ डॉक्टर राहणार, त्या सर्व डॉक्टरांना घेऊन आम्ही इथे येऊ आणि औषध उपचार करू, जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा असं आमची इच्छा आहे. तर हे या 2 गोष्टी सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. कोणत्या राजकीय कारणांनी नाही, काही नाही. आम्ही